ज्यांना माहेरच नाही ते कुठं बरं जात असतील? आपल्या दुःखाला अश्रूंना बांध घालून त्या तिथेच राहत असतील. आपल्या आयुष्यातलं दुःख त्या इतरांना सांगायच्या नादाला पण लागत नसतील. कोणाला सांगणार आणि सांगून सुद्धा आपल्याच सासरच्या माणसांची, आपल्याच न आवडत्या माणसांची, आपल्यालाच त्रास देणाऱ्या माणसांची व्यथा आपणच आपल्याला कशी सांगून घ्यायची? सासरची माणसं चांगली असतील, माया लावणारी असतील तर नशीबच, पण नसेल तर फाटकं नशीब घेऊन कुठे जाणार त्या? कितीतरी असेच प्रश्न येतात. तुम्हाला पडतात का हे सगळे प्रश्न? आपल्या आयुष्यात माहेराची जागा ही फक्त आपल्या आईवडिलांशिवाय आपणच जाणू शकतो. इतरांना फक्त आणि फक्त ते माहेर हे 3च शब्द दिसतात. आपल्याला आपलं अख्खं आयुष्य सामावलेलं दिसतं. आपली सुख-दुःख त्यांना सांगायची असतात. आपला आनंद त्यांना सांगायचा असतो. त्यांचं जाणून घ्यायचं असतं आणि ते नसतील तर आयुष्य असंच व्यर्थ जातं. कधी-कधी खूप रडायला येतं, पण काय करणार? आपल्याला समजून घ्यावं लागतं मग. काही नाही, हेच आपलं सुख आहे, आपलं हेच दुःख आहे, आपण हेच सहन करायचं आहे आणि असंच चालत राहायचं आहे. त्यातून आनंदी मार्ग शोधायचे, आपली माणसं शोधायची आणि जगत राहायचं. हो ना?